घर जपलेलं झाड, फांदी फांदी जीवा पाड, भावबंध मायारीत त्याच्या मनाची कवाड. लेक माहेराच सोन, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण, लेक चैतन्याचे रूप, लेक अल्लड चांदण, लेक रंगांचं शिंपण, लेक गंध हवामान, लेक परक्याचे धन. बाबा तुटतो आतून आला गोठलेला क्षण, शुभ मंगल कन्यादान, कन्यादान. By the way, well played. Nice played, Miss Gayatri. मिस गायत्री, कीर्तने एखाद्याच्या भावना एकतर मनापासून स्वीकारायच्या असतात, नाहीतर डोळ्यात डोळे घालून नाकारायचे असतात. आणि एक छोटेसे सजेशन, टेक इट ऑल लिव्ह इट. एखादा माणूस जर का सुरुवातीला चुकला असेल ना, तर त्या चुकीवर त्याचं सगळं व्यक्तिमत्व तोलू नये. Goodbye. Bye. तेजस, काय म्हणजे कुठे निघालास? सीमेवर चाललोय लढायला. आगाऊपणा करू नकोस, जे विचारल्याने त्याचं उत्तर दे. प्रॅक्टिसला चाललोय. आजपासून क्रिकेट चालू झालंय ना माझं. तू खरंच क्रिकेटच्या प्रॅक्टिसला चाललास? अगं नाही ते किट घेऊन कुठे जाणार. अरे पण फीस भरली नाहीये तुझी, मग ग्राउंडवर कसं जाणार तू? ते माझं मी बघून घेईन. तसंही या घरात मला काय हवंय ते कोणी देत नाहीच आहे. सो माझी मी पद्धत शोधून काढली. अरे काय बोलतोस तू, मला काही कळत नाहीये. अगं माझं बोलणं सोड, माझं मन तरी कळतंय का घरात कोणाला. आणि तसंही माझी स्वप्न, माझ्या इच्छा याच्याशी तुम्हाला काहीही देणं घेणं नाहीये. हे बघ तेजस, बाबा जरी कडक वागतात ना तुझ्याशी, तर तू त्यांना आवडत नाही असं नाहीये रे. तुला शिस्त लागावी ना म्हणून ते असं वागतात. गायत्री इतकाच जीव आहे त्यांचा तुझ्यावर, फक्त ते बोलून दाखवत नाही एवढंच. ठीक आहे, असते पद्धत एकेकाची. आणि त्यामुळेच मी माझी पद्धत शोधून काढली. हे बघ, मी बाबांची तुझ्या क्रिकेट कोचिंग बद्दल नक्की बोलीन. काही गरज नाहीये आई त्याची. माझी क्रिकेटची फी भरण्यासाठी बाबांकडे भीक मागण्यापेक्षा ना माझ्याकडे बरेच पर्याय. तेजस, दुसरे पर्याय आहेत माझ्याकडे. असं का बोलला? याने कोणती चुकीची गोष्ट तर केली नसेल ना? गायत्री, गायत्री, अगं का त्याचं बोलणं मनावर लावून घेतेस? किती उद्धट आहे ग तो. त्याला नक्की काय म्हणायचं होतं ग? काहीही म्हणायचं नव्हतं त्याला. तुला फक्त त्रास द्यायचा होता. नाहीतर काय, कसं बोलत होता तो? काही मॅनर्स आहेत की नाही? अशा लोकांकडनं ना कुठल्याच मॅनर्सची अपेक्षा करू नये. त्याची हिम्मत कशी झाली ग मला असं सगळं बोलायची? आधी हिरो सारखा मागे मागे फिरत होता आणि आता एकदम विलन सारखा वागायला लागलाय. नाहीतर काय, आधी स्वतःच रोज क्वीन करायचं आणि नंतर असा इन्सल्ट करायचा. आणि मी काय प्लॅन केला ग? गुड गेम म्हणे. त्याला काय मी तसली मुलगी वाटले? मला तर वाटतंय डोक्यावर परिणाम झालाय त्याच्या. आधी असा वागत नव्हता तो. काही नाही, त्याचा ना खरा चेहरा हाच आहे, फक्त मुखवटा उतरवलाय त्याने आता. असेच असतात हे सगळे. दुसऱ्याच्या मनाची काही किंमतच नसते. का कुणास ठाऊक.
मी उगाच चांगली वागत होते त्याच्याशी. बाबांना जर आधीच कळलं असतं ना तर मार खाल्ला असता. मीच वाचवलं त्याला. चुकलंच माझं. खरंच उगाच तू त्याची बाजू घेतलीस. म्हणे कार्तिकची कीर्ती. कसली कीर्ती? नुसती नावापुरती. दगडाची मूर्ती आहे नुसती. आणि त्याला कोणी अधिकार दिला ग हा तुला असं बोलायचा? गायत्री, तू एक काम कर, तू सरळ त्याला जाब विचार. मला त्याला तेवढीही किंमत द्यायची नाहीये मैत्री. थोडी चांगली काय वागले त्याच्याशी, लगेच माझ्यावरती हक्क गाजवायला लागला. अशा फालतू मुलाचं मला तोंडही बघायची इच्छा नाहीये. बाबा म्हणत होते ना तेच खरं. कार्तिक इज युजलेस. Hey, Hunk, how are you? Hunk, excusez-moi. I'm talking to you. Hi. ओ हाय, किशोर खानजोडे. Shush. What? Please not you. तू तरी मला अशी हाक नको मारूस. Please, God, spare me. तेच सांगतोय मी, द परफेक्ट खानजोडे. आधीच नको ते सहन करतोय मी, त्यात तू असून भर नको घालूस. एक मिनिट. काय झालंय, हंक? मला सांग, मी तुझा भार हलका करू शकतो. कसलं भारत? काय चाललंय? मला ना कंटाळा आला या कॉलेजचा, या कॅम्पसचा, तुझ्या त्या रिहर्सलचा, त्या सगळ्या मुलींचा आणि नको ते कसले फालतू डेजचा आणि तुझाही. ए, हॅलो? माझ हर्ट. काय झालंय तुला? हात नको लावूस. काय झालं का? आणि काय झालं? काय झालं? काही घडतंय का? अरे काही घडतच नाही माझ्या आयुष्यात. आणि मला नाही करायचं तुझा हा शो स्पॉन्सर. तू दुसरा कोणीतरी स्पॉन्सर पकड और डू व्हॉट एव्हर. बाय. एक मिनिट, वी कॅन टॉक इट आउट. मला कळेल का, हंक? वी आर फ्रेंड्स, राईट? मी कालच्या इव्हेंट पासून बघतोय तुला. तू असंच काय? कालच्या रोज डे मुळे सगळा घोळ झालाय. की मग मी काय समजत होतो गायत्रीला आणि ती तिच्या मनात दुसरंच कोणीतरी आहे. नो 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 नो, यू रॉंग हनी. सॉरी कार्तिक, पण मी तुला खरं सांगू का, मी काल पहिल्यांदा गायत्रीला एवढा आनंदी बघितलं मनापासून. म्हणजे एवढे रोजेस, एवढे गिफ्ट, एवढे कार्ड, यु नो, अँड शी बिकेम रोज क्वीन एज वेल. सो सगळं खोटं होतं ते. आणि कुठून आले रे एवढे सगळे गुलाब? एवढे कार्ड्स कुठून आले? सो आजपासून मला काही फरक पडणार नाहीये. ती रोज क्वीन होऊ दे, नाहीतर कॉलेज क्वीन होऊ दे, नाहीतर मिस इंडिया होऊ दे, मिस युनिव्हर्स होऊ दे. ओके, सो आजपासून शटर डाऊन, सगळं बंद. माझं इथे येणंही, हा शो सुद्धा वन्स अँड फॉर ऑल. कार्तिक राजन सिंग बाय. लो हंक, व्हॉट इज रॉंग विथ यू? आय डोंट अंडरस्टँड. तुला कळतंय का, तुझ्या सांगण्यावरनं मी किमो द परफेक्ट खाननी तिला 100 रोजेस गिफ्ट केले. हॅलो, एक्सक्यूज मी, शूश. Look at him, stubborn lover, angry young man. I don't know what is he thinking. पर दोस्त, तेरे लिए कीमो गायत्री को रोज क्वीन क्या, कॉलेज की क्वीन भी बना सकते. All right. तुझ्या सांगण्यावरनं मी कीमो द परफेक्ट खाननी तिला 100 रोजेस गिफ्ट केलेत. Excuse me, इकडे. Do you mind if I take one? Thank you so much. ओके, डन. उद्या रात्री गायत्रीच्या घरी स्लीप ओव्हर. येस. एक मिनिट, स्लीपवर फक्त नावालाय. माझ्या घरी पूर्ण रात्र जागताही येणार नाहीये. धिंगाणा वगैरे बाजूलाच राहिला. अगं गायत्री, तुझ्या घरी स्लीप ओव्हरची परमिशन मिळाली आहे, हेच खूप झालं. हो. बाकी पुढे काय करायचं ते आमचं आम्ही बघू. काय ग पिऊ? येस, डन. आणि नशीब कीर्तने काका तयार तरी झालेत. ए प्लीज, बाबांना अजून स्लीपओव्हर बद्दल काहीच माहित नाही. काय? मी त्यांना विचारून तुम्हाला कळवते, ठीक आहे?
अगं याला काय अर्थ आहे? म्हणजे मुलगा पाहिलाही नाहीये आणि मुंडावळ्या बांधून लग्नाच्या मांडवात चाललोय आपण. अगं मैत्री, आईशी बोललीये मी आणि आई हो म्हणालीये. कसं आहे ना गायत्री, तुमच्या घरात आईने हो म्हणून काय फायदा? शेवटी बाबा बोलतील तोच कायदा. अरे वा, क्या बात है. फायदा कायदा जमतय हा. मैत्री, मी बोलली ना आज बाबांची. ओके. हा ठीक आहे, मग तसं कळवा मला. हो नक्की. आणि बाय द वे, स्लीप ओव्हरला तुम्हाला एक सरप्राईज आहे. अनु, व्हॉट? खरंच अनु परत येते उद्या? येस. भाव एक धिंगाणाच आहे हा नुसता. मॅडमची युरोप ट्रिप संपली आहे ना आता. पण ती आली ना की खरंच खूप धमाल येणार आहे. आपला ग्रुप कम्प्लीट होतोय. येस, द परफेक्ट स्क्वेअर. मॅडमची फ्लाईट जर वेळेवर आली तर ती आपल्याला जॉईन होईल. यार खूप गप्पा मारायच्या आहेत हा मला तिच्याशी. हो, आणि जे काही घडलंय ते सगळं सांगायचंय. हो चालेल. म्हणजे डान्स ग्रुपची तू झालेली लीडर. किमो सर. रोज क्वीन. हो नक्की. पण कार्तिक बद्दल नाही हा, प्लीज. त्याचं एवढं काय आहे गायत्री? पिऊ यार प्लीज ना. कार्तिकचं नाव सुद्धा ऐकायची मला इच्छा नाहीये. त्यावर बोलणं तर दूरच राहिलं. ओके मॅडम, नाही काढणार विषय. बरं, मी निघते आता. आणि सगळ्यांनी प्रार्थना करा की बाबांनी परमिशन द्यावी. हो यार प्लीज. जे काही होईल ते मी कळवीन तुम्हाला, ठीक आहे? हो. बरं ऐक, हा नुसती परमिशन नकोय, रात्रभर धिंगाणा घालण्याची परमिशन घे. मॅडम, 10 वाजेपर्यंत जरी परमिशन मिळाली ना तरी खूप आहे. ओके, चलो मी निघते. बाय Bye, bye, bye. बाय बाय. Shush! Tina, what is this? This is so tacky. Hey, घालू मी इव्हेंटला. Go, get me something perfect, okay? Kimo, my best friend, my darling. This is for you. Shush. Kimo. Hey, Kimo. Come on, yaar, Kimo. Kimo, तुला माहिती आहे. Kimo. तुला माहिती माझं नाव? Yes, of course. Do I know you? Are we friends? ए Kimo. Kimo गलती हो गई. Kimo, come on, यार. Sorry. Kimo, Karthik Rajonsi saying sorry. Come on, man. He should be. Why? कारण तुला माहिती आहे. एनिवेज, थँक्स. गायत्रीला एक्स्ट्रा 100 गुलाब दिल्यामुळे ती रोज क्वीन झाली त्यासाठी. आणि खूप खुश झाली. ऑल क्रेडिट गोज टू यू. Okay, I accept it. But let me tell you, Hunk, तुझ्या मूर्खपणामुळे आय नो. मी केलेल्या मूर्खपणामुळे गायत्री खूप हर्ट झाली. गलती हो गई यार. और प्यार में ऐसा ही होता है. तू नहीं समझेगा. एक्सक्यूज मी, अगोदर तिच्या वडिलांशी पंगा, आता तिच्याशी पंगा. ते सगळं चांगलं असताना आय मीन वाय? आणि तू काय म्हणालास, रोजडेनी घोळ घातला? नाही. ते गुलाबच ऍक्च्युअली आले होते तुझा जीव वाचवायला आणि तूच काट्यावर पाय दिलास. एक मिनिट, कळलं मला. बट व्हॉट नेक्स्ट? काहीतरी करायला पाहिजे ना. किंवा यू हॅव टू सजेस्ट मी समथिंग. नो वे डिअर. का म्हणजे काय? ऑलरेडी हे कीर्तने प्रकरण माझ्या कशाशी? जीवाशी आलंय. ऑलराईट. आणि सी Karthik, I've got lots of work to do. I don't have time for all this. I'm sorry. Kimu, you have to give me some idea. So, Maitri, she's my best friend. Okay. Hi, Maitri. हाय. कुठे चालली आहेस एकटीच? म्हणजे तुमचं तरी कुठ दिसत नाहीये. रिहर्सल गायत्री, एक्झॅक्टली कुठे आहे? तुला काय करायचंय? लग्न. हा? लग्न करायचं तिच्याशी. अरे वा, तुमच्यात लग्न पण करतात का? म्हणजे मी काय तुला परग्रहावरून वगैरे आल्यासारखं वाटतं? माणसासारखा माणूस आहे मी. मला पण भावना आहेत. वा, मला पण भावना आहेत असं नुसतं बोलून चालत नाही कार्तिक. त्यासाठी त्या भावना तुमच्या वागण्या बोलण्यात दिसाव्या लागतात.
भावना वागण्या बोलण्यातून दिसाव्या लागतात. म्हणजे नक्की काय करायचं? जास्त काहीच करावं लागत नाही. फक्त ज्याच्यावर आपण प्रेम करतो, म्हणजे असं आपल्याला वाटतं, त्याच्याशी चार चौघात नीट बोलायचं, नीट वागायचं असतं. ओके, जरा जास्तच बोललो, पण माझाही गैरसमज झाला होता. मला नव्हतं माहिती. समज कसं आहे ना कार्तिक, गायत्रीवर जर तुझं खरंच प्रेम असतं ना, तर तुझा असा गैरसमज झालाच नसता. कारण गैरसमज संशयातून निर्माण होतात. मैत्री, आय बेट यू, गायत्रीवर माझ्या इतकं प्रेम कुणीही करू शकत नाही. ए प्लीज, हा बास झाली तुझी बोलबच्चनगिरी. तिचं नावही तुझ्या तोंडी शोभत नाही. आणि कार्तिक, गायत्री काय आहे हे तुला कधीच कळणार नाही. यू सेड इट मैत्री. गायत्री काय आहे हे मला नाही, तुम्हाला कळेल. तिला माझ्याबद्दल काय वाटतं आणि तिच्या मनात नक्की काय आहे हेही लवकरच कळेल. आणि गायत्री, हा कार्तिक राजहंस तुझ्या प्रेमासाठी वाटेल ते करायला तयार आहे. बाबा, थोडा वेळ आहे का? जरा बोलायचं होतं. थोडा नाहीये, भरपूर वेळ आहे माझ्याकडे. ये बस बस. अगं वेडे, ऑफिसचे 8 तास सोडले तर उरलेले 16 तास मी तुमच्यासाठीच अवेलेबल असतो. माझ्या तेजसने जर हा प्रश्न विचारला असता ना, तर एक्झॅक्टली उलट उत्तर त्याला मिळालं असतं. कारण हा अविश्वास तुझ्या मुलाने स्वकर्तृत्वाने कमावलेला आहे. चला, आता माझ्या मुलाची मापं निघण्याच्या आत विषय बदललेला बरा. काय विचारायचं होतं तुला? स्लीप ओव्हर बद्दल बोलायचं होतं. आज कोणाच्या घरी? पिऊच्या का त्या मैत्रीच्या? नाही बाबा, मला नाही जायचंय, मग त्यांना यायचंय. म्हणजे मला त्यांना बोलवायचंय. बोलावू का? का आपल्या घरी का? कारण त्या नेहमीच भेटतात ना, मीच जात नाही त्यांच्या घरी. का? तुला एकदा परवानगी दिली होती मी. हो बाबा, पण त्याला झाली ना 3 वर्ष. हो, पण आपल्याच घरी का? नाही, मी असं ऐकलेलं आहे की तुझ्या सगळ्या मैत्रिणी मला खूप घाबरतात म्हणे. तू त्यांच्या मनात माझ्याबद्दल भीती निर्माण केलीस का? नाही बाबा. ती दाखवायची गरज आहे का? अच्छा, तुम्ही सगळ्यांनी ना माझा बागुलबुवा करून टाकलेला आहे. एखाद्या माणसाने मला बघितलं नसेल तर माझं वर्णन ऐकून त्याला काय वाटेल माहितीये? कीर्तनेला 2 शिंग आहेत की काय, 2 असे सुळे आहेत की काय. पण गायत्री, काहीतरी स्पेशल कारण असेल. त्याशिवाय असं वाघाच्या गुहेत कोणी कसं येईल? अच्छा, म्हणजे मी वाघ आणि ही माझी गुहा. बर. नाही गाई, तसं काही स्पेशल कारण नाहीये. पण अनु खूप दिवसांनी ट्रिप वरून येते ना, त्यामुळे. ठीक आहे, दिली परवानगी. पण 10च्या आत झोपायचं. अहो, 10च्या आत काय? नाईट आउट आहे ती. अरे अरे, लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य धन संपदा लाभे, असं कोणीतरी संतांनी म्हणून ठेवलेलं आहे. कळलं का? मला काय म्हणायचंय, नाईट आउटच्या ऐवजी डे आउट का नाही करत तुम्ही? अहो, पण मुळात ही संकल्पना या पिढीची आहे ना, मग त्यांना ठरवू द्या ना, डे की नाईट ते. किती वाजेपर्यंत परवानगी हवे? तरी साधारण 11, 11:30. 12. नाही, 12 पर्यंत परवानगी नाही मिळणार. एक वाजेपर्यंत परवानगी देईन.
फक्त एकच, त्याच्या पुढे 1 मिनिटही थांबायचं नाही. थँक्यू बाबा. से येस और नो? येस, बाबांनी परमिशन दिली आहे. आपण भेटू शकतो उद्या. ओ माय गॉड, वाव, म्हणजे खूप मजा येणार आहे उद्या रात्री. येस. पण किती वाजेपर्यंत? गेस कर. म्हणजे 9 की जास्तीत जास्त 10? अगं 1 वाजेपर्यंत. काय? अगं हळूहळू. ओके ओके. आपल्याला अख्ख्या जगाला नाही सांगायचंय. येस येस, सॉरी. बरं ऐक, पियू आणि अनुला कळवशील ना? हो हो, मी कळवते, डोंट वरी. थँक्यू. बरं चल ठेवते मग. आपण भेटूयात उद्या. ओके? हो हो, नक्की चालेल. हा चल, बाय बाय. ऐक ना गायत्री, हा, कार्तिक भेटला होता. आय डोंट केअर. अगं तुझ्याबद्दल विचारत होता तो. तो चॅप्टर मी कधीच बंद केलाय, कळलं? अगं पण कार्तिकला बहुतेक तो परत उघडायचा आहे. हे बघ मैत्री, यापुढे जर तुझ्या बोलण्यात त्याचं नाव एकदा जरी आलं ना, तरी उद्याचा स्लीप ओव्हर कॅन्सल, कळलं? अगं ऐक, मी तुला फक्त इन्फॉर्मेशन पास करतेय. म्हणजे फॉरवर्डेड मेसेज असतो ना तसं. फॉरवर्ड मेसेजेस न वाचताच डिलीट करायची सवय आहे मला. ओके? आणि यापुढे मला त्याचं नावही नकोय. तो चॅप्टर बंद झालाय माझ्यासाठी. हो, माझं ऐक. बाय. हॅलो, ऐक गायत्री.